नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक बनवूया। त्याच्यासाठी पहा, इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तर हे मस्त मध्यम आचेवर आपण भाजून घ्यायचे। आणि एक छोटी वाटी असे तीळ घेतलेले आहेत आणि ही याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी आहे, तर तेवढं मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरंही भाजून घेतलेलं आहे, पण आपल्याला पूर्ण गोल्डन रंग येईपर्यंत भाजून नाही घ्यायचं, तर थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं। आणि ही वाटी आणि ही वाटी सारखी आहे, तर ही वाटी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, कारण शेंगदाणे आणि गूळ समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे मोदक अगदी मस्त होतात। आणि इथे मी 4 ते 5 वेलची अशा सोलून घेतलेले आहे, पूड घेतली तरीही चालेल। तर आपण आता हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण आता मिक्सरला लावूया। इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे ते सगळं एकदमच साहित्य बसणार आहे। तुम्ही जर छोटं भांडं असेल तर मग वेगवेगळं घ्या। तर आपल्याला आता फक्त गुळच पाठीमागं ठेवायचा आहे। हे आपण आता मिक्सरला मस्त असं एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं। तर हे पहा, अशा प्रकारे मिक्सरला लावून घ्यायचं। तर हे पहा, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही। तर याच्यात आता आपल्याला गूळ घालायचा आणि मस्त आता एकजीव फिरवून घ्यायचं। तर हे पहा, गूळ घातल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर हे पहा, अगदी मस्त असं मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे। तर हे पहा, ताटात काढून घेतल्यानंतर हे थोडंसं असं जरा गाठी झाल्यासारखं झालं तर असं मस्त मऊ करून घ्यायचं। तर आता आपण याचा मोदक करून घेऊया। हे साचा घेतलेला आहे मी मोदकाचा, तर हे याच्यात भरायचं, असं दाबून भरायचं, म्हणजे कसं आतमध्ये मोदक पोकळ राहत नाही। आणि याला आपल्याला तुपाची तेलाची अजिबात गरज लागत नाही आणि 15 ते 20 दिवस असे टिकतात। हे पहा, अगदी सुबक असे मोदक हे तयार होतात। तर अशा प्रकारे मी आता हे बाकीचेही मोदक तयार करून घेते। तर हे पहा, गूळ खोबऱ्याचे मोदक आपले करून तयार झालेले आहेत। तर अगदी मस्त असे गूळ खोबऱ्याचे मोदक होतात। हे पहा, आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।